दुर्दैवी घटना स्टेशन रोडचं उपनगर आहे त्या आनंदनगर परिसरामध्ये घडली. अगदी एक लहान मुलगी तिथं त्या पोलच्या आजूबाजूच्या परिसरात असताना तिला त्या पोलला कुठं काही नियोजन नसल्यामुळं आपण जर तिला पाहिलं तिला ओढण्यात आलं. म्हणजे तिला करंट इतका जोराने तिथं त्याच्यामध्ये काहीतरी वीज प्रभाव होता की तिने तिला ओढून घेतलं आणि ओढल्यानंतर त्या दुर्दैवी मृत्यूमुखी ती आज बालिका आपल्याला पडल्याची पाहायला मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फोटो प्रसारित झाला. अगदी दुर्दैवी घटना. पण कुठेतरी सर्वच लोक त्या परिसरातली महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, सगळेच नागरिक भयभीत झाले आणि म्हणून सर्वच जण या ठिकाणी आज आपल्या महावितरणच्या प्रमुख कार्यालयामध्ये इथं दाखल झाले, आंदोलन झालं आणि त्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत्या, मग अधिकारी वर्गांवरती कारवाई असेल, त्या दोषींवरती कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा लेखी स्वरूपाचे पत्र त्यांनी दिलेत, प्राधिकृत केलं. ते अधिकारी देखील पोलीस स्टेशनला गेलेत आणि आंदोलन स्थगित करण्यात आले. पण हे काही लगेचच घटना नाही की मागच्या दरवर्षीच पावसाळ्याच्या अगोदर आमचे बरीच लोक ही मागणी करतात, लेखी स्वरूपाची करतात आणि महावितरणला काही नवीन नाही. पाऊस शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम देखील यांचे अधिकारी, कर्मचारी, ते कॉन्ट्रॅक्टर करतात. या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली. त्याच प्रकारे जे मागच्या काही काळामध्ये नवीन पोल्स उभारले गेले असतील महावितरणचे, त्याच्यावरनं वीज जी लाईन टाकली जाते, ज्याच्यातनं वीज प्रवाह पुढे जात असतो, प्रत्येक घरापर्यंत जातो, प्रत्येक इमारतीपर्यंत जातो, तर ते पोल वाकलेले आहेत. फक्त मोहिते साहेबांनी सांगितलं जे वाकलेले पोल असतील तर ते वाकलेले पोल ज्या एजन्सीने लावले असतील मग त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आपण पाहतो की ते पोल लगेचच काही 4-2 महिन्यामध्येच वाकडे होतात, म्हणजे ते वरच्यावर उभा केले जातात. त्यामुळे सगळ्या एजन्सीवर म्हणजे कायमचा म्हणजे गुन्हा दाखल होऊन त्याला कायमची बंदी देखील म्हणजे त्याला कायमचं बंदी करण्याचा करता देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी गेल्या 5 तासापासून MSCB येथे ठिय्या आंदोलन चालू आहे. या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन खर्च करण्यात आलं. त्याचे मुख्य कारण असं आहे की आज एका चिमुरड्याचा जीव या MSCBच्या गलथान कारभारामुळे झालेला होता आणि मुळातच ही घटना घडायला नको होती. कारण की याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या 4 महिन्यापासून पाठपुरावा करते सातत्याने की जे MSCBच्या अडचणी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, रोडच्या, पोलच्या, करंट येणार आहे, याच्या संदर्भात आपण लेखी आणि तोंडी दोन्ही प्रकारच्या मागण्या केल्या आणि ह्या मागण्या करून देखील या कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दखल न घेतल्या कारणामुळे आज खरं तर ही घटना आपल्याला बघायला मिळाली. आणि या दुर्दैवी घटनेला घडल्यानंतर आज आम्हाला कुठेतरी असं वाटलं की त्या चिमुरडीला कुठेतरी न्याय हा आपण आपल्या मार्गातून दिला पाहिजे. नाही त्याच्यासाठी आमचं खरं तर आंदोलन होतं. त्याच्यामुळे आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही, 1 नंबरला जे अधिकारी कर्मचारी ते निलंबित होत नाहीत तोपर्यंत, आणि ज्या समस्या आहेत इतर त्या 1-8 दिवसाच्या जर कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आमचं चालूच ठेवलं. त्याच्यामुळे ते त्यांच्या वाचात्मक भूमिकेमध्ये होते. पण आज कुठेतरी आमदार संग्रामभाई जगताप यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन जोपर्यंत त्या मुलीवर चिमुरडीला न्याय मिळत नाही आणि समोरच्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी सुद्धा पवित्रा घेतले की आपण इथून हटणार नाही. आणि त्या कारणास्तव या पोलीस प्रशासनाला सुद्धा किंवा MSCBच्या प्रशासनाला सुद्धा वाकून त्या मुलीला न्याय दिल्याबद्दल मी आमदार संग्रामभाई जगताप आणि राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानतो.